जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टीईटी 2024 ची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये जे उमेदवार पास झालेले आहे त्या उमेदवारांच्या सर्टिफिकेट मिळण्याची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे। त्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या ठिकाणी कुणाकुणाला त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहे ते मिळणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आताची टीईटी तर आपण पास झालेले आहात, परंतु आपले कोणी मित्रमंडळी असेल, कोणी नातेवाईक असेल ज्यांना टीईटी परीक्षेकरिता उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता असेल तर त्यांचं जे सर्च आहे त्याची प्रतीक्षा या ठिकाणी येऊन संपते आहे। त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये त्यांना पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याच्याकरिता आवश्यक असलेले जेवढे विषय आहेत तेवढे प्रत्येक विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवलं जाणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, डाउनलोड करण्याची सुविधा, याच्यासोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी असं एक संपूर्ण पॅकेज मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली जी टॉपची एज्युकेटरची टीम आहे ती मार्गदर्शन करण्याकरिता एनी टाइम अवेलेबल असणार आहे। या सगळ्या गोष्टी मिळणार आहे मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आपल्यापैकी ज्यांना मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल किंवा याच्यापेक्षा वेगळं केंद्र प्रमुख परीक्षेकरिता व्हिडिओ कोर्स असेल किंवा टेस्ट सिरीज असेल या गोष्टी देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। आपण या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता येऊया आपण जे टीईटी परीक्षेच्या संदर्भामधलं नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशनच्या डिटेल्स कडे बघा। यामध्ये काय सांगताय, महा-टीईटी 2024 परीक्षेचं आयोजन 10-11-24 रोजी करण्यात आलं होतं। त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर या ठिकाणी घेण्यात आले। त्याचा अंतिम निकाल देखील या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेला आहे आणि तो संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला आहे। सर्वांना माहिती आहे कोण पास आहे कोण फेल आहे। आता सदर परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद किंवा शिक्षण निरीक्षक मुंबईसाठी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आहेत यांचे कार्यालयाकडे हस्तपोच देण्यात येत आहे। त्यामुळे आता जे उमेदवार टीईटी परीक्षा पास झालेले असेल त्या उमेदवारांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचं कार्यालय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टीईटी पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप 1/9/25 ते 8/9/25 या कालावधीमध्ये केले जाणार आहे। पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरील सूचना वाचायच्या आणि त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामधून आपला सर्टिफिकेट हस्तगत करायचं असं हे स्पष्टपणाचं जे नोटिफिकेशन आहे ते अनुराधा ओक मॅडम ज्या की आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं त्यांच्या स्वाक्षरीनिशी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे जे पत्र आहे ते आहे 20 तारखेचं, कालच्या तारखेचं हे पत्र आहे। आता लक्षात घ्या, जे उमेदवार पास झालेले आहे त्यांनी आपला रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने पाहून घेतलेला आहे। आता त्यांनी काय करायचं की या ठिकाणी जे आहे आपले जेवढे मूळ कागदपत्र आहेत ओरिजिनल, आता डॉक्युमेंट कोणते घ्यायचे हा एक प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, टीईटीचा फॉर्म भरत असताना जेवढे सर्टिफिकेट्स, जेवढे काही मुद्दे त्या ठिकाणी मेन्शन होते 10वी 12वी या ठिकाणी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड जे काही तुम्ही मेन्शन केलं, तुमची कॅटेगरी, तुमची हॉरिझॉन्टल कॅटेगरी वगैरे, डोमासाईल, या सगळ्या गोष्टी ओरिजिनल तुम्हाला घेऊन जाव्या लागेल। कोणत्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झाम दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसमध्ये। ठीक आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथे नाही, तुम्ही कुठेही राहा परंतु एक्झाम तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये दिलेली असणार आहे त्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसमध्ये आपल्याला जायचं। त्या ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट दाखवायचे, व्हेरीफाई करायचं आणि आपलं जो ओरिजिनल सर्टिफिकेट आहे टीईटीचं ते आपल्या सोबत ठेवून घ्यायचं आहे। तुमच्या जर का काही शंका असतील या संदर्भामधल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी प्रयत्न करेन प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्यासाठी।